हे गुड मॉर्निंग गाइस, आई होप यू ऑल डूइंग गुड। आज का जो व्लॉग होने वाला है इट्स नॉट अबाउट राइड। कल हम लोग एक राइड पे गए थे। जनरली मेरे ग्रुप में एक विशाल आगाशे करके फ्रेंड है, जो मर्चेंट नेवी में है। तो जनरली वो जब वापस शिप पे जाता है तो उसको मिलने के लिए इधर हम कोई स्नैक के लिए मिलते हैं या राइड के लिए मिलते हैं। सो कल हमने उसको बाय बोलने के लिए राइड किया था। एंड टू आवर सरप्राइज उसने ये राइड प्लान किया था और वो इतना सही हुआ। वी वेंट टू अ विलेज कॉल कुरुंजी। इसका जो लिंक है लोकेशन का वो मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा और इसका पूरा व्लॉग भी राइड का आ जाएगा। बट जो इम्पोर्टेंट चीज़ था वो ये था कि वहाँ पे जाने के बाद हमें जो सरप्राइज़ मिला वो थोड़ा अनएक्सपेक्टेड था और हम लोग काफ़ी खुश हो गए और काफ़ी इमोशनल भी हो गए। अगर आप आर्म फोर्सेस के से कनेक्ट करते हो, अगर आप उनके स्टोरीज सुनने के बाद इमोशनल होते हो, तो दिस पर्टिकुलर व्लॉग इज़ अबाउट दैट। थोड़ा सा लंबा होने वाला है ये व्लॉग, बट मैं रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज़ गो थ्रू दिस लॉन्ग व्लॉग और होपफुली आप भी कनेक्ट कर पाओगे जो इन्फॉर्मेशन इस व्लॉग के थ्रू आपको मिलने वाली है। तो हम जहाँ पे गए थे ब्रेकफास्ट राइड के लिए, उसके उसी लोकेशन के एरिया में असीम फाउंडेशन है। जो असीम फाउंडेशन, इसका लिंक भी मैं डिस्क्रिप्शन में दे रहा हूँ। असीम फाउंडेशन जो है एक नॉन गवर्नमेंटल फाउंडेशन है जो बेसिकली बॉर्डर एरियाज़ में लाइक जम्मू कश्मीर, नागालैंड, मिज़ोरम, जहाँ पे आर्म फोर्सेस एक्टिव रहते हैं, जहाँ पे फाइट्स होते हैं एनिमीज़ के साथ, जहाँ पे लोकल्स जो रहते हैं बॉर्डर पे वो अफेक्ट होते हैं इन चीज़ों से। तो वो सारे लोगों के लिए काम करता है। जो मैंने पढ़ा उनके पोर्टल पे, अप्रॉक्सीमेट 2002 से वो लोग काम कर रहे हैं। 2010 में उन्होंने ये रजिस्टर किया था उनका फाउंडेशन। आप गो थ्रू कर सकते हैं उनके पोर्टल से, आपको काफ़ी सारा इन्फॉर्मेशन मिलेगा। आपको अगर किसी भी तरह की उनको डोनेशंस करनी है या आप वॉलंटियर कुछ उनको हेल्प करना चाहते हो उनके एक्टिविटीज़ में, यू कैन कॉन्टैक्ट देम। तो ये व्लॉग के थ्रू वो जो मेंटेन कर रहे हैं यहाँ पे रिलेटेड टू आर्म फोर्सेस, जिन्होंने इंडिया के लिए, अपने लोगों के लिए अपनी जान दे दी, वो शहीद हो गए अपने लिए। वो सारे लोग जो है उनके लिए वहाँ पे एक वॉल बनाई है जहाँ पे आपको पूरी इन्फॉर्मेशन मिल जाएगी इसके रिलेटेड, कि वो कौन थे, कौन से कब वो शहीद हो गए, कहाँ पे वो शहीद हुए। ये सारी चीज़ें वहाँ पे मेंटेन की है। जब आप वहाँ पे जाते हो, आप जब ये सुनते हो स्टोरीज़ इनके बारे में, तब आपको पता चलेगा कि आर्म फोर्सेस अपने लिए कितना करता है और हम यहाँ पे बैठ के कितने आराम से ज़िंदगी गुजारते हैं। तो ये इसके आगे जो आप सुनोगे वो आप असीम फाउंडेशन के जो रिप्रेजेंटेटिव्स थे वहाँ पे उनकी साइड से सुनोगे। जो भी इंफॉर्मेशन वो प्रोवाइड करेंगे अबाउट असीम फाउंडेशन, अबाउट दिस पर्टिकुलर लोकेशन, की ये क्या क्या चीज़ें हैं। So this is Asim Foundation's National Integration Park. As the name suggests, this park is dedicated to the concept of national integration because most of the times what happens is integrations tend to be very vague concept की आपण कोण आहोत किंवा daily life मध्ये why it matters we don't know about it. So we thought of this concept say 10 years ago, but then Asim did not have much resources and funding available. स्टिल वी हॅड सम ट्राईज डन. इथेच मांगदरी नावाचं एक गाव आहे, तिथे आम्ही असा एक पार्क उभा करायचा प्रयत्न केला होता. मुळशीच्या जागेमध्ये एकदा असा प्रयत्न झाला. बट द इश्यू वॉज इट शुड बी रिचेबल, पीपल शुड कम देअर अँड देन अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली द थीम अँड द कन्सेप्ट इज. सो दिस आयडिया ॲक्च्युली ऑफ हॅव्हिंग द पार्क हिअर इन कॅशोरीना अगदी ऑक्टोबरच्या आसपास आमच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की वी कॅन हॅव दिस लँड युज्ड फॉर दिस पार्क. आणि आपण डिसेंबर 21 मध्ये त्याचं इनॉग्रेशन पण केलं. देन आर्मी चीफ जनरल एम एम नरावणे वॉज द चीफ गेस्ट फॉर द प्रोग्राम. आणि हे सगळं करत असताना 3 नोव्हेंबरला
3rd November is the day when we have our first Paramveer Chakra recipient, Major Somnath Sharma. So त्यांच्या काय मार्टिरडमच्या साठी काय म्हणू डेडिकेशन असं म्हणून आपण ह्या नॅशनल इंटिग्रेशन पार्कचं भूमिपूजन पण केलं होतं. वेल वी डिड दॅट, जो कलश आपण आता इथे बघतोय, दॅट इज आफ्टर वी व्हिजिटेड व्हेरियस बॅटलफील्ड. सो वी हॅव 21 परमवीर चक्र रिसिपियंट्स, आणि ह्या सगळ्या परमवीर चक्र रिसिपियंट्सचे जे जे बॅटलफील्ड्स आहेत, सो वी हॅव बीन टू रेझांगला, बीन टू सियाचीन. सम ऑफ अस ऑल्सो वेअर इन श्रीलंका फॉर सम वर्क, बिकॉज तिथलेही आपले एक परमवीर चक्र रिसिपियंट आहेत. ऑफकोर्स बडगाम, श्रीनगर अँड अदर पार्ट्स ऑफ द बॉर्डर स्टेट्स आहेतच. सो तिथून आपण काही म्हणजे ह्या सगळ्या बॅटलफील्ड्सवरून माती एकत्र केली आणि वी पुट इट इन दिस कलश, आणि त्याचं पूजन करून आपण नॅशनल इंटिग्रेशन पार्क जो आहे त्याचं कामाची सुरुवात केली. नॅशनल इंटिग्रेशन पार्कचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की ॲज अ मेन्शन की एकात्मता वेग असेल तर तिला आपल्याला टँजिबल करावं थोडंसं, त्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटीज घ्याव्यात अँड लेट पीपल अंडरस्टँड आर रिअल हिरोज. यासाठी म्हणून त्याचा जी तयारी झाली ती त्यासाठी झाली. तिथे तुमच्या मागे तुम्हाला जे दिसतंय दॅट इज अ थंडर पार्क. त्याच्यामध्ये जे सामान वापरले राधा तिथे किंवा त्याच्या समोरच्या वीरता शिल्पामध्ये सुद्धा दॅट इज युज्ड बाय आर्मी इन व्हेरियस ऑपरेशन्स. सो त्याचा वापर करून आपण त्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काही देऊ शकतो का, आणि त्याच्या अनुषंगानं वी ॲटलिस्ट कुड इंट्रोड्यूस द गॅलेंटरी अवॉर्ड्स टू द कॉमन सिटिझन्सचे, की वॉर टाईममध्ये कुठल्या प्रकारची अवॉर्ड्स मिळतात, पीस टाईममध्ये काय मिळतात, आणि नॉट ओनली अवॉर्ड्स बट द स्टोरीज ऑफ दोज यंग ऑफिसर्स अँड सोल्जर्स who actually laid their lives for the nation. So this is the Thunder Park, and what I mentioned is this Virata Shilpa. This is a dedication to the soldiers, because most of the times what happens is we don't know who they are, we don't know their faces. They stand for us, they stand for the integrity, and that is why lest we forget is the tagline which we have used here. All of us know that it came with a different what we can say context actually, but it suits every context when we think about soldiers and their families. And the flag that has been just behind this, lest we forget Virata Shilpa, is a very special flag for all of us, because हा जो फ्लॅग आहे हा कुपवारामध्ये बनवला गेला आहे. कुपवारा इज अ व्हेरी नटोरियस, वी कॅन कॉल इट ॲज अ प्लेस इन काश्मीर व्हॅली. आपण बऱ्याच जणांनी 90sमध्ये कुपवारा न्यूजमध्ये ऐकला असेल फॉर सम बॅड ॲक्टिव्हिटीज. कुपवारामध्ये कुननपोशपुरा नावाची 2 गावं आहेत. कुननपोशपुरा अगेन हॅव सम बॅड रेप्युटेशन बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. आणि मग तिथे काय काम करायचं असं म्हणताना तिथे महिलांचा एक गट एकत्र आला. दे स्टार्टेड देअर सेल्फ हेल्प ग्रुप देअर, आणि त्या सगळ्या महिला मिळून आता इंडियन फ्लॅग्स बनवतात. सो कुननपोशपुरा बेसिकली हॅज अ स्टोरी विच गोज अगेन्स्ट इंडियन आर्मी, विच इज नॉट ट्रू ऑफकोर्स. पण त्याच्यापासून बाजूला करून ते नरेशन जे काही एस्टॅब्लिश झाले, म्हणजे अजूनसुद्धा आपण जेव्हा इंटरनेटवरती सर्च करू तेव्हा याच प्रकारानं आपल्याला माहिती मिळते जी की खरं तर खोटी आहे असं प्रूव्ह झालं पण आहे. पण तरी पण ते एक थोडंसं आपल्यावरती लादलं जाणारं नरेशन असं आपण म्हणू. त्याला काउंटर नरेशन द्यायचं असेल तर ज्याला आपण असं म्हणतो ना की दुसऱ्याची रेष छोटी आहे असं दाखवायचं असेल तर आपली रेष मोठी करावी, तशा अर्थानं खरं तर हा फ्लॅग जो आहे, हा फ्लॅग असं म्हणतात ना तिथे त्या प्रकारचं प्रोडक्शन आता होतं, आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी आता फ्लॅग फाउंडेशन किंवा इतर माध्यमातून हे फ्लॅग्स हे वेगवेगळ्या भारताच्या किंवा जगाच्या कोपऱ्यामध्ये पोहोचवले जातात. इथून आपण जसे आत जाऊ तसे आपलं रेज ऑफ होप असं त्याला आपण नाव दिलं आहे. आणि देअर व्हॉट आय मेन्शन्ड इज की परमवीर चक्र ज्यांना मिळाली अशी 21 जणांच्या मेमरी वॉल्स असं आपण म्हणू, त्या मेमरी वॉल्स तिथे एकत्र केल्यात. पुन्हा त्याचं इंटेन्शन असंच आहे की स्टोरीज माहिती व्हाव्यात, बिकॉज एव्हरीवन माईट हॅव अ डिफरंट लाइकिंग टू अंडरस्टँड दोज पीपल. सो स्टोरीज आहेत, त्यांचे फोटोग्राफ्स आहेत ऑफकोर्स, आणि त्यांच्या शेजारी एक QR कोड दिला आहे. सो इफ यू स्कॅन इट तर त्यांची काही स्टोरीज आपल्याला रेकॉर्डेड ऐकायला मिळतात. Now, these recordings were done when the concept of National Integration Park was not actualizing on ground, but we wanted to stick with the concept. So, तेव्हा आपण एक शौर्य नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन तयार केलं होतं, हॅव्हिंग स्टोरीज ऑफ ऑल दीज परमवीर चक्र रिसिपियंट्स. आणि मग तिथे आपण वेन वी केम विथ द कन्सेप्ट, आणि ते माहिती झालं बऱ्याच लोकांना की आपण असं असं करतो आहोत, आणि दिस न्यूज रीच टू नाना पाटेकर सर.
आणि नाना पाटेकर सरांनी स्वतःहून फोन करून असं सांगितलं होतं की पहिली आणि शेवटची स्टोरी मी करणार आहे, बिकॉज ही वॉज देअर इन 99. सो विक्रम बात्रा वॉज नियर टू हिम, स्टोरी ऑफ हिम. आणि पहिली स्टोरी सोमनाथ शर्मांची. सो ही हॅज रेकॉर्डेड बोथ द स्टोरीज फॉर अस. आणि मग त्या रेकॉर्ड करताना पण ही वॉज व्हेरी मच इन टू इट, की मी जसं बोलतो, माझा जसा आवाज आहे, सो द स्टोरी नीड्स टू बी अकॉर्डिंगली. सो थोडंसं त्याच्यामध्ये तो बदल करून घेऊन, आणि ऑफकोर्स म्हणजे ते रात्रभर बसून मग त्याचं ड्राफ्टिंग करून त्यांनी ते सकाळच्या वेळेमध्ये रिटेक करून एक 40 टेक त्यांनी त्याचे केले. आणि मग प्रत्येकातलं चांगलं काय आलं असं स्वतः त्या डेडिकेशननं बसून त्यांनी त्या स्टोरीज रेकॉर्ड केल्यात असं दिसतं. वी हॅव सई विथ अस. सई इज ऑल्सो वन ऑफ द फाउंडर मेंबर्स ऑफ असीम फाउंडेशन, and currently she is secretary for Asim, and otherwise she is an insurance company person. So she is managing one unit of New India Assurance here in Pune. आणि आपल्या असीमच्या ज्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्हजमध्ये सोशल एंटरप्रेन्योरशिप प्रोजेक्ट्स जे चालतात. सो सई इज लुकिंग आफ्टर दॅट domain in particular. There we actually empower ladies in the border regions. We'll talk about Asim at the end of this visit. Right now, I'll request Saeed to help you with the Rays of Hope thing. त्याला बाहेरच घेऊन जा. Hello. So, Sanskriti told you about the earlier part. So basically, याचं नाव आम्ही जे ठेवलंय दॅट इज रेज ऑफ होप. सो आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये आपण बघितलं, वर्ल्ड वाईड असू दे किंवा भारतामध्ये असू दे, तर ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत आणि आपण एकमेकांशी जसे आहोत, तर त्यात असं वाटतं की एव्हरीथिंग इज एंडेड. सो देर इज नो होप फॉर समथिंग गुड टू हॅपन. पण जेव्हा आपण इथे येतो आणि जेव्हा आपण ह्या सगळ्यांना बघतो, तेव्हा देर इज अ होप. आणि ऑल these 21 people are rays of hope for all of us, for integration of our nation. That is why the name of this place is Rays of Hope. सो इथे आपण असं प्रत्येकाची गोष्ट, आणि ती गोष्ट नुसती गोष्ट न ठेवता प्रत्येकाचे सँड मॉडेल्स ठेवलेत, जेणेकरून ऐकताना गोष्टी खूप सोप्या वाटतात, की अच्छा 9,000 फुटावरती लढले. पण 9,000 फुटावरती लढले म्हणजे त्याच्यातला फरक काय होतो, ते जोपर्यंत आपण बघत नाही आणि ते इमॅजिन करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी कळत नाही. तर आपण ह्याच्यातली एक 2-3 मॉडेल्स बघू, कारण एक तर ऊन पण खूप आहे आणि वेळही भरपूर लागतो त्याच्यामुळे. सुरुवात करतानाच आपण मेजर सोमनाथ शर्मा, जे पहिले परमवीर चक्र विजेते आहेत. 1947 साली म्हणे बाहेर जसे मी येते 5 मिनिटात. सो 1947 साली पार्टिशन झालं. पार्टिशन नंतर 2 ऑप्शन दिले गेले, की ज्या काय राज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे, भारतात. काश्मीरचं सगळ्यांना माहिती आहे, की काश्मीरला स्वतंत्र राहायचं होतं, पण ऑप्शन नव्हता. आणि ते ठरवत असतानाच पाकिस्तानने हल्ला केला आणि प्रयत्न केला की कॅप्चर करायचं, आणि त्यानंतर ॲक्सेशन होऊन काश्मीर भारतामध्ये आलं. पण हे होत असताना जेव्हा पाकिस्तानने हल्ला केला होता आणि ते आत घुसले होते, त्यावेळेला एक सगळ्यात महत्त्वाची लढाई होती ती बडगामची. कारण जेव्हा ॲक्सेशन झालं त्याच्यानंतर आपलं सैन्य श्रीनगर एअरपोर्टवरती उतरणार होता आणि मग तिथून पुढे आपण सगळीकडे स्प्रेड होऊन पुढची आपला भाग कॅप्चर केला होता. पण ते उतरण्याच्या काहीच दिवस आधी पाकिस्तान ऑलमोस्ट बारामुल्लापर्यंत येऊन पोचलं होतं आणि ते 2 दिवसामध्ये श्रीनगर एअरपोर्टला पोहोचणार होते. सो आपण श्रीनगर एअरपोर्टला पोहोचण्याच्या आधी पाकिस्तान तिथे पोहोचून श्रीनगर एअरपोर्ट कॅप्चर करणार होते. आणि श्रीनगर एअरपोर्ट एकदा कॅप्चर झाला की इट इज लाईक कॅप्चरिंग द होल अदर पार्ट. मग तेव्हा त्यावेळेला काय करता येईल, तर वी हॅड सो मेनी ब्रेव्ह सोल्जर्स देअर. वन ऑफ देम वॉज मेजर सोमनाथ शर्मा, जे 4 कुमाऊँ उभं राहायचं. हे 4 कुमाऊँ जे इथे आहे तिथे त्यांची कंपनी होती. बारामुल्लामधनं बडगामला येण्यासाठी 2 दिवसाचा त्यांनी स्वतःसाठीचं टार्गेट ठेवलं होतं. सोमनाथ शर्मांच्या गोष्टीकडे जाण्याआधी मला अजून एका व्यक्तीबद्दल सांगायला आवडेल, ते म्हणजे तिथलाच एक लोकल होता. सो आपल्याला नेहमी काश्मीरी असे माहिती असतात, की काश्मीरीज हे भारताच्या विरुद्ध बोलणारे, भारताच्या विरुद्ध वागणारे, जे की खरं तर खरं नाही आहे. अनेक काश्मीरी आहेत जे भारतासाठी रादर आत्ताही उरी किंवा जो LOCचा भाग आहे तिथे गेला तर तिथे आत्तापर्यंत कधीच भारत विरोधी घोषणा झाल्या नाहीत, किंवा आपण जे ऐकतो त्या गोष्टी कधी तिथे घडलेल्या नव्हत्या. सो त्या भागातलाच एक माणूस होता
ज्याने 2 दिवस हे सगळे जे पाकिस्तानचं सैन्य आणि जिहादी घुसले होते, त्यांना फिरवत ठेवलं. सो त्यांना सांगितलं, की "मी तुम्हाला रस्ता दाखवतो." आणि "मी तुम्हाला रस्ता दाखवतो" सांगताना त्याने त्यांना फिरवलं शेतातून, वेगवेगळ्या ह्याच्यातून आणि 2 दिवसाचं त्यांचे 4 दिवस केले. सो जो त्यांना मिळालेला वेळ होता तो कमी झाला आणि आपल्याला मिळालेला वेळ वाढला. सो मकबूल भट हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल चुकीच्या गोष्टीसाठी. मकबूल भट वॉज अ JKLF टेररिस्ट. पण त्याच्या बरोबरीने मकबूल शेरवानी होता, ज्याने हे सगळं केलं होतं. सो आपल्याला एक नाव डोक्यात येतं आणि त्याच्यावरनं फक्त निगेटिव्ह गोष्टी दिसतात. पण त्याच नावाची 2 माणसं आहेत, जी वेगवेगळी कामं करणारी आहेत. आणि जेव्हा आपण मग म्हणतो, की काश्मीरीज आर लाइक दॅट, जे आपण डोक्यात ठरवलेलं असतं, तर ह्या गोष्टीच आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे मग आपण एखाद्या भागाबद्दलचं एक मत तयार करून घेतो आणि तसंच हे करतो. तर बॅक टू मेजर सोमनाथ शर्मा. सोमनाथ शर्मांची कंपनी 30 लोकांचीच होती आणि 30 लोकांच्या कंपनीबरोबर ते 4 कुमाऊन ही जागा जिथे आहे, श्रीनगर एअरफील्डच्या जवळ, तिथे थांबले होते. सोमनाथ शर्मांचा हात हॉकी खेळताना इंज्युअर झालेला होता. सो ही वॉज गिव्हन ऑप्शन टू कम बॅक, बट ही बिंग ही ही सेड नो, आय लीड द थिंग. त्यांच्यावर झालेला हल्ला हा 500 पेक्षा जास्त लोकांचा होता. पण 30 लोकं असूनही त्यांनी 8 तास लढा दिला. त्यांनी कळवलं, की आता आमची ताकद आणि आमच्याकडचं सगळं संपत आहे. सो आम्ही आमच्यातला शेवटचा प्राण असेपर्यंत आम्ही लढत राहू. पण वी नीड हेल्प. तरी ते 8 तास लढले. त्यांनी 500 लोकांना रोखून धरलं आणि तोपर्यंत आपलं सगळं सामान श्रीनगर एअरफील्डवर उतरलं होतं. अँड देन द हिस्ट्री इज नोन, की वी पुश देम बॅक फ्रॉम दॅट साइड आणि वी वर एबल टू रिटेन पार्ट टिल बारामुल्ला अँड उरी. सो ही 47च्या लढाईमध्ये मग आणखी बाकीचे लोकं होते, जे होते 47 लढाईत 5 जणांना बेसिकली परमवीर चक्र मिळालं. सो पिरोज सिंग, जगन्नाथ सिंग आणि रामा राघोबा राणे यांना नौशेरा भागामध्ये. सो आत्ता नौशेरा आपल्या ह्याच्यात खूप ऐकायला येतं, कारण मध्ये खूप ॲम्बुश झाले, हल्ले झाले आणि त्याच्यामध्ये आपले सैनिक रादर कॅप्टन लेव्हलपर्यंतचे लोकं मृत्युमुखी पडले होते. सो नौशेरा भागामध्ये रामा राघोबा राणे पुण्याजवळचेच आहेत. त्यांची गोष्ट अशी की म्हणजे एखादा माणूस काय विचार करून वाट्टेल ते करू शकतो. तर जेव्हा राजौरीवरनं पूंछला जायचं होतं, इट वॉज अ हायवे. पण त्या हायवेमध्ये माईन्स पेरून ठेवलेल्या होत्या. सो आपले जे रणगाडे होते ते पुढे नेणं शक्य नव्हतं. देन व्हॉट टू डू? सो त्यांनी ते आडवे म्हणजे ते क्रॉल करत गेले. क्रॉल करताना त्यांनी 2 दोऱ्या धरल्या आपल्या हातामध्ये. ही सेड, की "मी डावी दोरी ओढली की थांबायचं तुम्ही." ही यूज्ड टू डिफ्यूज द माईन्स. आणि मग उजवी दोरी धरली की पुढे. सो हा काही किलोमीटरचा रादर काही म्हणजे प्रचंड प्रमाणात मोठा हायवे ही क्रॉल्ड टू स्टॉप, की आपले माइन्समुळे आपले रणगाडे हे होऊ नयेत आणि त्यामुळे त्यांना परमवीर चक्र मिळालं. सो असेच हे सगळे 47च्या लढाईतले काय वी कॅन कॉल देम वेडे लोकं, ज्यांनी त्यावेळेला पर्वा नाही केली आणि या सगळ्या लोकांमध्ये जर तुम्ही त्यांचे काय म्हणायचे, की हे वाचलं तर इट्स नॉट लाइक की ते सगळे कुठल्या मोठ्या रँकचे होते की काय. ते ग्रेनेडियरपासून मेजर कॅप्टन लेव्हलचे होते. सो दे डिड नॉट थिंक की माझी रँक काय आहे आणि मी काय करायला पाहिजे. त्या कंडिशनमध्ये माय कंट्री नीड्स दिस अँड आय हॅव टू डू दिस अँड आय विल डू दिस असं करून त्यांनी केलं आणि दॅट इज वाय दे गॉट द परमवीर चक्र. कारण लीडरशिप इज नॉट रिलेटेड टू तुम्ही कुठल्या रँकचे असतात. लीडरशिप रिलेटेड टू त्यावेळेला तुम्ही काय विचार करून काय निर्णय घेता. सो ये जो है इनका एक चैप्टर था हमें, अगर आप एसएससी बोर्ड से पढ़े हो महाराष्ट्र में, आपको पता होगा मेजर अब्दुल हमीद, इन पे एक पूरा चैप्टर था हमें. काफ़ी बढ़िया से मेंटेन किया इन लोगों ने यहाँ पे. So this is the barcode she's mentioning. You can scan and listen to this story of this particular Lieutenant Burzurji Tarapori. काफ़ी बढ़िया लगा यार यहाँ पे आके. मैंने एक्सपेक्ट नहीं किया था कि इतनी बड़ी स्केल पे इन्होंने किया होगा. एंड whoever is doing this from Asim Foundation, जो मैंने कैप्टन से सुना, all the guys are working professionals. So somebody in IT, somebody is in insurance, और जॉब करते करते ये लोग ये संभाल रहे हैं फाउंडेशन. दिस इज़ रियली इनक्रेडिबल.
And we have the Indian flag here. This is the second part of National Integration Park, which is equally important to the first part. फर्स्ट पार्टमध्ये आपण काय केलं तर सैन्य आणि सैन्याच्या शौर्याच्या गाथा ह्या आपण ऐकल्या. तर सारंगदादा नेहमी म्हणतात की सैन्य तिथे लढत जरी असलं तरी त्यांच्यासाठी आपण इथे बसून काय काम करू शकतो. तर आज छोट्या मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांकडे सैन्याच्या कथा पोहोचणं आणि त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन आपण इथून बाहेर पडणं आणि देशासाठी काम करणं, ती झाली नॅशनल इंटिग्रिटी. सेकंड पार्ट इक्वली इम्पॉर्टंट का म्हणतो आहे तर भारताच्या प्रत्येक भागात एक वेगळं कल्चर आहे. ते कल्चरल युनिटी जपण्यासाठी आपण हा सेकंड पार्ट डेव्हलप करत आहोत. तर सुरुवात कुठून करायची तर असीम फाउंडेशन बॉर्डर एरियामध्ये काम करतं, म्हणून बॉर्डर एरियातल्या सगळ्या स्टेट्सला कुठे ना कुठे थोड्याशा रूपात इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हा गेम एरिया. तर इथे गेम हे टिपिकली जे इंडिजिनियस गेम आहेत त्या राज्यांमधले ते आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामधले काही हे ऑलरेडी त्यांचे नॅशनल स्पोर्ट्स म्हणून त्या राज्याचे डेव्हलप आहेत आणि 2 गेम असे आहेत की जे असीम फाउंडेशननी स्वतः तयार केलेले आहेत. सो त्यातला एक गेम तर आपण नक्की खेळूया. ही थोडक्यात माहिती अशी की हेको हा नागालँडचा ओरिजिनेटेड गेम आहे. तर हेको बेसिकली आधीच्या काळी प्राणी आणि मनुष्य असे सोबत राहायचे. सो त्यांच्यामध्ये एक वॉर व्हायचा की कोण बाबा डॉमिनेटेड आहे. सो तो गेम असा डेव्हलप म्हणजे नंतर हे गेममध्ये कसं रूपांतरित झालं तर 2 टीम्स बनवायच्या आणि दोन्ही टीमने ह्या सर्कलच्या आतमध्ये सॉर्ट ऑफ कबड्डीसारखं की एक टीम मध्ये असणार, दुसरे येऊन मध्ये जी टीम असणार आहे त्यांना बाहेर घेऊन जाणार आणि मध्ये जे आहेत त्यांनी बाहेरच्यांना मध्येच ठेवायचं. सो असा एक तो गेम आहे. दुसरा हा बांबू वापरून मिझोरम ओरिजिनेटेड असा इन्सुकनावर नावाचा एक गेम आहे. तर त्याला लोकल नाव त्याचं इन्सुकनावर आहे, पण ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं तर बांबू टग ऑफ वॉर असं पण म्हणू शकतो. सो तोही एक गेम आहे. अगदी छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत कधीही एकत्र जमून आपण हा कोणत्याही वेळात खेळला गेलेला हा गेम आहे की तुम्ही आत्तापासून लुडो खेळताय त्याच्याऐवजी तुम्ही इन्सुकनावर खेळा. सो हे मुलांपर्यंत जर पोचलं तर आपला जो प्रश्न आहे की मुलांनी घरातच राहून आता जे काही खेळल्या जात आहेत सो हा गेम आपण का नाही ॲड करायचं त्यात. सो दिस इज बांबू टग ऑफ वॉर. सेम केंगडॉंग डँग म्हणून आहे ज्याला आपण बांबू बॅलन्स वॉकही म्हणतो. सो आत्ता आसाममध्ये सॉरी मी ती कम्युनिटी विसरले. हां कर्बी अँग्लाँग नावाचं एक एरिया आहे, तिथे सेम कम्युनिटी पण आहे. सो त्यांनी टोटल 2 किलोमीटरपर्यंत ह्या बांबूने म्हणजे बांबू बॅलन्स वॉक हे वॉक करत करत त्यांनी एक रेकॉर्ड बनवला आहे. सो हे सध्या रिसेंटली न्यूजमध्ये होतंच. सेम गेम आम्ही इथे अप्लाय करण्याचा प्रयत्न केला. वो वहाँ पे लगेगा. Now your task is push each other. Outside the ring. Throw them outside the ring. फ्रँकी इजी है. ये तो मुझे किधर फेंक देगा. पुण्याला सापडेल. मुझे उठा के फेंक देगा इसे. Shall we start? बाइक Yes. पे फेंक दो, Okay, बाइक पे. 3, 2, 1, start. अरे Come on guys, come on गुरु. नहीं हुआ है. छोड़ दिया. हाँ अगर तुझे बाहर गया तो रिंग के बाहर गया तो थोड़ा कम जोर लगा ना यार. तेरे हिसाब मेरे हिसाब से लगा. उसका ट्रेनिंग अभी चालू हुआ है. कम ऑन. ग्रिप बना. नहीं कम ऑन गुरु. नाइस. कमाल गुरु. मैं भी कम ताकत लगा. फ्रेडी डिस्काउंट दे रहा है. फ्रँक डिस्काउंट दे रहा है तुझे. लवली. आणि प्रत्येक कार्डवर इथे आन्सर लिहिलेले आहे. सो आणि प्रत्येक बोर्डवर 10-10 पीसेस आहेत असे. सो ते वेगवेगळे आहेत. म्हणजे तुमच्या बोर्डचे पीस काही ह्या बोर्डवर आहे, तिकडच्या 2 बोर्डवर पण आहेत. सो तुम्हाला ते क्वेश्चन्सचे आन्सर शोधून आपापले पीसेस घेऊन यायचे आणि हे पझल सॉल्व्ह करायचे. अच्छा. सो दॅट इज त्याला टॅलेंटेड पर्सन पाहिजे. बट प्रत्येकालाच कार्ड हवंय. सो हाऊ यू विल बार्गेन इन इट. सो दॅट इज युअर स्किल.
की आता तुम्हाला बिझनेस एकतर खेळता खेळता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर पण माहिती पाहिजे. हा की आता इथे दिलेले प्रश्न आहेत तर आधी तुम्हाला स्टेट पण शोधायचंय. म्हणजे यांनी काय माहिती मिळते मुलांना, तर त्या स्टेटची ही GK वाढतो. पर्टिक्युलर माहिती. एक जीके GK तर वाढतो. आहेच. ओके, दैट वाज इट। आई नो थोड़ा लंबा है, मैंने ये 2-3 बार बोल दिया है ऑलरेडी। सॉरी फॉर दैट, बट जो वो लोग काम कर रहे हैं, जो वहाँ पे वो लोगों ने काम किया है इस पर्टिकुलर जगह पे, वो सारी इन्फॉर्मेशन आपको मिलने के लिए ये व्लॉग मैंने लंबा रखा है। जब वो इन्फॉर्मेशन दे रहे थे, हम सारे लोग भूल गए कि टाइम कितना हो रहा है। हमने एक्सपेक्ट नहीं किया था कि हम इतना टाइम वहाँ पे स्पेंड करेंगे, क्योंकि किसी को कुछ आइडिया इतना नहीं था कि वहाँ पे एग्जैक्टली क्या होने वाला है। But thank you so much to Asim Foundation for doing amazing work. Thank you all your representatives who helped us, who provided all the information to us. Thank you so very much.